महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडासुरे कोलाक्षे भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी मनोस्तुते नमस्ते नमोस्तुते नमोस्तुते। श्री मुधाई देवी देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे पुराणिक म्हणजे खूप जुनं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे। श्रीमंत राजे अजयसिंह फत्तेसिंह भोसले महाराज नागपूर यांच्या राजेंचं संस्थान आहे, त्या संस्थानाचं हे मंदिर आहे। दहेगावचे चव्हाण, त्या चव्हाणांनी ही देवी इथं आणलेली आहे। पप्पा गाडगे त्यांच्या मिसेस आणि आमच्या मिसेस आम्ही आलेलो आहोत मुधाई देवस्थान इथे। आणि ह्या देवस्थानचं महत्त्व इतकं, आणि बारीकशा दरवाजा आहेत, त्यातून जावं लागतं, दर्शन घ्यावं लागतं। हे पालखी आणि नवरात्र दसरा आहे। तुळजाभवानी महालक्ष्मी ही कोल्हापूरची महालक्ष्मीच इथं आलेली आहे। मुंडकं बाहेर काढा, परत तिरकवा, मान बाहेर काढा आणि तिरकवा। तसं तसं एका एका कुशीवर तसंच या मागं सरकत, अगं तसंच, अगं तसं, अगं तसं। हे भवानी माता मुधाई मुधाई माता की जय। धरायचं नसतं घडगे पप्पा मंदिरात जाताना मुधाई देवीच्या नावानं चांग भलं बसा खाली। मिसेस घडगे मंदिरात तिरकवा। पुढे सारखा की तुम्ही म्हणजे येता येईल। गणपती बाप्पा मोरया। मुधोजी चव्हाण मुधाई देवीचे भक्त। स्वयंभू श्री मुधाई देवी प्रसन्न।
शिवशंकराची पिंड. हे मुधाई देवीचं मंदिर अशा पद्धतीनं आहे. गाडगे पप्पा आणि जोडी विठ्ठल रुक्मिणी आम्ही मुधाईला आलेलो आहोत. हे आमच्या मिसेस आणि हे जागृत देवस्थान आहे. ही कोल्हापूरची जी महालक्ष्मी ती महालक्ष्मी मुधाई म्हणून इथे विसावलेली आहे. खडकामध्ये देऊळ आहे. एवढ्या ह्याच्यातून सगळे भक्त जातात. नवसाला पावणारी हे माझा आजोळ आहे. श्रीसुक्त सुंदरपैकी हे जे बांधकाम आहे ते हजारो वर्षापूर्वीचं आहे. आणि ह्याच्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे. मुधूजी चव्हाण म्हणून देवीचे भक्त होते, त्यांच्यामुळे ही देवी आली, दहीगावची. नवरात्रीमध्ये गर्दी असते. आज दसरा आहे. दसऱ्याला